आतापर्यंत काय काय पाहिलं आपण? पहिल्यांदा व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे नियम त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्या सर्व नियमांचा संग्रह म्हणजेच व्याकरण. त्यानंतर आपण पाहिलं भाषा कशाला म्हणायचं. तर आपल्या मनातील विचार दुसऱ्यांना कळविण्याकरता जे साधन आपण वापरतो त्याला आपण भाषा असे म्हणतो. आणि असे साधन किती वापरतो? तर 3 साधन वापरतो: मौखिक भाषा, लिखित भाषा आणि संकेतात्मक भाषा. पुढे आपण पाहिलं वर्ण. मूळ ध्वनीला वर्ण म्हणतो. त्यानंतर भाषेचं स्वरूप: वर्ण, शब्द, पद, वाक्य, गद्यांश, पद्यांश, नाट्यांश, पुस्तक आणि साहित्य. त्यानंतर आपण पाहिले वर्ण. एकूण 42 वर्ण आहेत. त्यापैकी 9 हे स्वर आहेत. बाकी सर्व जे आहेत ते व्यंजन आहेत आणि 2 अयोगवाह आहेत. त्यानंतर आपण वर्णांची उच्चारण स्थान पाहतो. मुख्य उच्चारण स्थान 5 आहेत आणि बाकीचे उच्चारण स्थान जे आहे ते मिश्र उच्चारण स्थान आहेत. म्हणजे काही वर्ण जे आहेत त्यांचे 2-2 उच्चारण स्थान आहेत. ठीक आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर वर्णांचे प्रकार. पहिला वर्णांचा प्रकार आहे स्वर. स्वर कशाला म्हणायचं? तर स्वतंत्र. कशामध्ये स्वतंत्र? तर उच्चारणामध्ये जे स्वतंत्र आहे, ज्यांचं उच्चारण करण्याकरिता आपल्याला कोणाचेही साह्य घ्यावे लागत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? स्वर असे म्हणतो. स्वराचे एकूण भेद किती आहेत? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि प्लुत स्वर. ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं? तर उच्चारण करण्यासाठी एक मात्रेचा कालावधी लागतो, म्हणजे उच्चारण करण्यासाठी कमी काळ लागतो. दीर्घ स्वर कशाला म्हणायचं? तर उच्चारण करण्यासाठी 2 मात्रांची आवश्यकता असते. आणि प्लुत स्वर कशाला म्हणायचं? तर उच्चारणासाठी आपल्याला 3 मात्रांची आवश्यकता असते, म्हणजे जास्त वेळ आपल्याला उच्चारणासाठी लागतो. पुढे संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत? तर ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. खरं तर ते संयुक्त स्वर नाही, पण त्यांच्यामध्ये अ आणि ई ची मात्रा ए आय मध्ये आणि ओ औ मध्ये अ आणि उ ची मात्रा आहे, म्हणून आपण त्याला संयुक्त स्वर म्हणतो. पुढे आपण पाहिलं व्यंजन. व्यंजन कशाला म्हणायचं? तर ज्यांचे उच्चारण करण्यासाठी आपल्याला स्वरांचे पाठीमागून साह्य घ्यावे लागते, अशा वर्णांना आपण व्यंजन असे म्हणतो. आणि त्यामुळेच ही व्यंजन जी आहेत ते हलंत लिहिली जातात. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये स्वर नसतो त्यावेळेस ती हलंत लिहिली जातात. त्यामध्ये पहिले आहेत 5 वर्गीय व्यंजन. 5 वर्ग आहेत: क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. मी हे तुम्हाला आडवे आणि उभे पाठ करायला सांगितले होते. आडवे तुमच्या पाठच असतील, उभे पाठ करा. क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म. नंतर आहेत उष्म वर्ण. 4 उष्म वर्ण आहेत: य र ल व. आणि 4 अंतस्थ वर्ण आहेत आणि 4 उष्म वर्ण आहेत: श श स ह. हे 4 उष्म वर्ण आहेत. त्यानंतर यांचेच काही भेद केले. त्यापैकी पहिला भेद आहे अल्पप्राण. यांच्यापैकी काही वर्ण काय आहेत? अल्पप्राण आहेत. अल्पप्राण म्हणजे काय? हकाराचं प्राबल्य कमी आहे. हकाराचं प्राबल्य कमी आहे म्हणजे काय? तर त्यांचं उच्चारण करताना आपल्या तोंडामधून हवा कमी बाहेर पडते, म्हणजे ह आपल्याला कमी ऐकायला येतो. तुलना करून बघा, क म्हटलं तर ह ऐकायला आपल्याला कमी येतो, क. आणि त्याच तुलनेमध्ये जर ख म्हटलं, ख, क, ख, ग, घ, ठीक आहे, घ जास्त आकार ऐकायला येतो. ख, छ, ठ, थ, फ. तर ज्यांच्यामध्ये हकाराचं प्राबल्य जास्त आहे, म्हणजे प्रमाण जास्त आहे हकाराचे, त्यांना आपण म्हणतो महाप्राण. आणि ज्या व्यंजनांच्या उच्चारणामध्ये हकाराचे प्राबल्य कमी आहे, अशा वर्णांना आपण म्हणतो महाप्राण, अल्पप्राण. त्यानंतर काही आहेत कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. हे आपण काल इथपर्यंत पाहिलं होतं. तर कठोर व्यंजन म्हणजे काय? तर ज्यांचं उच्चारण आपल्याला कठोर जाणवतं. हे संस्कृत मध्ये दिलेले नाही, पण उच्चारण करण्यासाठी महत्वाचे आहेत, मराठीमध्ये दिलेले आहेत. क च ट त प, ख छ ठ थ फ आणि श श स. मृदू व्यंजन ग ज ड द ब, घ झ ढ ध भ, य व र ल ह. आणि सर्व स्वर हे मृदू व्यंजनामध्ये येतात.
त्यानंतर आहे अनुनासिक. अनुनासिक हे 5 व्यंजन आहेत, यांचाच अनुस्वार बनतो. संस्कृतमध्ये अनुनासिक व्यंजन आहेत, मराठीमध्ये सुद्धा आहेत. तर हेच 5 व्यंजन मराठीमध्ये आहेत आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहेत. तर ग, य, ण, न, म यांनाच आपण वर्गीय व्यंजनांचा अंतिम वर्ण असं म्हणतो. जर तुम्ही वर्गीय व्यंजन पाठ केले तर क वर्गातला शेवटचा वर्ण हा अनुनासिक आहे, जो की ग आहे. च वर्गातला शेवटचा वर्ण अनुनासिक आहे, तो य आहे. ट वर्गातला अनुनासिक वर्ण ण आहे. त वर्गातला अनुनासिक वर्ण शेवटचा वर्ण न आहे. आणि प वर्गातला शेवटचा अनुनासिक वर्ण काय आहे, तर म आहे. असे हे एकूण 5 अनुनासिक वर्ण आहेत. खूप काम आहे यांचं पुढे संधी शिकताना. त्यामुळे हे वर्गीय व्यंजन तुमच्या पाठ असले पाहिजेत. ठीक आहे. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ आणि म. पुढे अयोगवाह सुद्धा आपण काल पाहिलं होतं. अयोगवाह म्हणजे स्वरादी. किती आहेत ते, तर 2 आहेत. व्याख्या काय आहे त्यांची, तर उच्चारणासाठी ज्यांना स्वरांचे पुढून साह्य घ्यावे लागते, म्हणजे अगोदर स्वरांचं उच्चारण होतं आणि नंतर अनुस्वार आणि विसर्गाचं उच्चारण होतं, त्याला आपण स्वरांचे पुढून साह्य असणं असं म्हणतो. उदाहरण आपण काल भरपूर पाहिले होते, जसं की संत शब्द इथे दिलेला आहे. तर अगोदर स च उच्चारण होतं, नंतर अ च उच्चारण होतं आणि नंतर सम, सन, अच्या नंतर अन असं उच्चारण होतं. म्हणजे अनुस्वाराच्या अगोदर अ च उच्चारण होतं, म्हणजेच अनुस्वाराच्या अगोदर आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वराचं उच्चारण करावं लागतं. त्यालाच आपण म्हणतो स्वरांचे पुढून साह्य. असे हे 2 आहेत, अनुस्वार आणि विसर्ग. म्हणजेच अनुस्वाराच्या अगोदर कोणता तरी स्वर असणार आहे आणि विसर्गाच्या अगोदर सुद्धा कोणता तरी स्वर असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण काल पाहिलं. आज आपण घेणार आहोत वर्ण संयोग आणि वर्ण विच्छेद. आतापर्यंत आपण पाहिलं की व्यंजन हे जे आहेत ते स्वरांच्या शिवाय काय आहेत, अपूर्ण आहेत. ऋग्वेदी बोल. तर आता जे तुम्ही स्वरादीचं सांगितलं, तर त्याच्यात जे अम आहे तर त्याला अम बोलायचं का अन बोलायचं? कारण की संत मध्ये ते न आहे आणि रामम मध्ये ते म आहे. हो हो, ते शिकणार आहोत आपण, पण तरी सुद्धा शंका विचारली तर सांगतो. अनुस्वाराच्या पुढे जो वर्ण असेल त्या वर्णातील शेवटचा जो वर्ण असेल तो वर्ण कोणत्या वर्गातील आहे. जसं की इथे संत शब्दामध्ये त हा कोणत्या वर्गातील आहे, त वर्गातील आहे. बरोबर दंत्य. ना, हो. हम्म. त वर्गातील आहे ना. त वर्गातील 5वं व्यंजन कोणतं आहे ऋग्वेदी, म्हण बरं. त वर्ग, तर पूर्ण त वर्ग म्हण. त थ असं. त त थ द ध न. हा, अनुनासिक वर्ण कोणता आहे, न. न. न आहे. म्हणून अनुस्वाराच्या जागेवरती आपण न च उच्चारण केलं. समजलं. म्हणजे अनुस्वाराच्या पुढे जो वर्ण असेल आणि तो वर्ण ज्या वर्गातील असेल त्या वर्गातील अनुनासिकाचं उच्चारण अनुस्वाराच्या जागेवरती करायचं असतं. ठीक आहे सर. ठीक आहे. धन्यवाद. अंब, अंब शब्द आहे, अंब. अंब इथे उच्चारण कसं करतो आपण, अंब. का बरं, कारण की ब हा कोणत्या वर्गातील आहे, प वर्गातील आहे. आणि प वर्गातील अनुनासिक व्यंजन कोणतं आहे, तर प, फ, ब, भ, म. म्हणून अंब. संचय, संचय. आता इथे सं य सारखा उच्चारण करतो का, कारण की पुढे अनुस्वाराच्या पुढे च आलेला आहे आणि च, छ, ज, झ, य. च वर्गातील अनुनासिक व्यंजन काय आहे, तर य आहे, म्हणून सन. ठीक आहे, हो समजलंय. सर. हो. हम्म. पुढे वर्णसंयोग आणि वर्णविच्छेद. आपण आतापर्यंत हे पाहिलं व्यंजन जी आहेत ती अपूर्ण आहेत, त्यांना आपण हलंत अ, लिहितो. काय लिहितो, ई हलंत लिहितो, ई हलंत. माईक म्यूट करावं लागतं.
हम्म. वर्ण काय आहेत? व्यंजन काय आहेत? हलंत आहेत. ज्या वेळेस त्यांच्यामध्ये स्वर जाईल त्यावेळेस ती व्यंजन काय होतात? पूर्ण होतात. आणि त्याच वेळेस तयार होते ती बाराखडी. आपण काय म्हणतो? बाराखडी. जसं की इथे बघा, क हलंत आहे, पुढे क मध्ये गेला तर काय तयार झाला? क. क हलंत आ, का. क हलंत ई, की. क हलंत दीर्घ ई, की. क हलंत उ, कु. क धन उ, दीर्घ कु. क धन रू, क्रू. क धन रू, क्रू. आता इथे क्रू दोन्ही सारखाच लिहिला, कारण की टायपिंग मध्ये तो दीर्घ क्रू येत नव्हता. परंतु दीर्घ क्रू ज्या वेळेस व्यंजनामध्ये जातो त्यावेळेस तो कसा लिहिला जातो ते आपण पाहूया. ठीक आहे. असं हे बघा, क आणि त्याला डबल लिहिलं जातं असं. आणि ऱ्हस्व ज्या वेळेस क्रू जाईल त्यावेळेस तो फक्त असा लिहिला जातो. ठीक आहे, समजलंय? हे ऱ्हस्व आणि दुसरा दीर्घ. इथे मात्र टायपिंग मध्ये तो आलेला नाहीये, त्याच्यामुळे मी तिथे ऱ्हस्वच लिहिलेला आहे. पण दीर्घ कसा लिहायचा समजलाय? पुढे हो सर. सर. क धन ए, के. क धन ऐ, कै. क धन ओ, को. क धन औ, कौ. आणि क धन कम. क धन कह. ठीक आहे, समजलं? क, का, की, कू, कू, क्रू, क्रू. के, कै, को, कौ, कम, कहा. बाराखडी कशी तयार झाली समजलंय? होमवर्क साठी, अभ्यासासाठी तुम्हाला कोणत्याही एका वर्णाचा अशा पद्धतीने बाराखडी तयार करायची आहे. अधिक व्यंजन अधिक स्वर. जसं की उदाहरणार्थ, एक समजा तुम्ही कोणताही वर्ण घेऊ शकता. कमीत कमी 2 वर्ण घेणं अपेक्षित आहे. जसं की उदाहरणार्थ इथे मी ग घेतला तर कसं येईल? ग धन अ. टाईप नाही करायचंय तुम्हाला, वहीवरती लिहायचं आहे. ग. ग. ठीक. पुढे ग. ग नंतर कोणता स्वर येईल या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आ, दीर्घ. आ. तर काय तयार होईल? गा. तर असं तुम्हाला 2 वर्णाचं, कोणत्याही 2 वर्णांचं करायचं आहे वहीवरती आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आहे. ठीक, ग्रुपवरती पाठवा, काही अडचण नाही. ग धन ई, गी. ठीक आहे, पुढे तुम्ही असं कंटिन्यू करायचं आहे कुठपर्यंत? आहा पर्यंत. आता तुम्हाला इथे एक शंका यायला पाहिजे. शंका येत नाहीत तुम्हाला, कसं काय? शंका कोणाला येत नाहीत माहितीये का? एक तर ज्याला सर्व समजलंय त्याला शंका येत नाहीत, आणि ज्याला काहीच समजलं नाही त्याला शंका येत नाही. शंका येत नाहीये. स्वर किती आहेत संस्कृत मध्ये? दीर्घांना पकडून धरलं तर 14 दिसत आहेत. दीर्घांना पकडून धरलं तर 13. 14 नाही, कारण दीर्घ मध्ये लृ येत नाही. हा, बरोबर. बरोबर. हा, दीर्घ मध्ये लृ येत नाही. मग तो तीच शंका आहे इथे की लृ हा स्वर इथे आला का नाही. तर त्याचं उत्तर असं आहे, आता क पासून अह पर्यंत, आता हे कम आणि कहा हे 2 स्वरामध्ये येत नाहीत, त्याच्यामुळे ते डोक्यातून काढून टाका. फक्त आपण का लिहिले ते, कारण की ते 12 खडीमध्ये येतात आणि त्याच्या अगोदर कोणता ना कोणता स्वर असतो, म्हणून ते आपण लिहिलेलं आहे. पण स्वर कुठपर्यंत आहेत? कौ पर्यंतच स्वर आहेत, औ पर्यंत. पुढे अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरामध्ये येत नाहीत. आणि अहा हे स्वर नाहीत. अनुस्वार लिहिण्यासाठी आपल्याला कोणता तरी स्वर लिहिणं अपेक्षित आहे, म्हणून आपण लिहितो. विसर्ग लिहिण्यासाठी आपल्याला कोणता ना कोणता स्वर त्याच्या अगोदर लिहिणं अपेक्षित आहे, म्हणून आपण लिहितो.
पण आणि आहा हे दोन स्वर नाहीत संस्कृतमध्ये. मराठीमध्ये म्हणत असाल तर समजू शकता. पण पासून पर्यंत हे स्वर आहेत. याच्यामध्ये कुठेही लृ आलेलं नाही. याचं उत्तर काय आहे? कारण लृ हा सामान्य संस्कृतमध्ये आपण वापरत नाही, तो वेदामध्ये वापरलेला आहे. म्हणून आपल्याला शिकण्यासाठी सुद्धा लृ आणि व्यंजन असं एकत्रित करून लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण त्याची आपल्याला गरज सुद्धा पडणार नाही. ठीक आहे, समजलंय? वर्ण विच्छेद बाराखडी समजली इथे? हो सर. हो सर. हो सर. आता तुम्हाला वर्ण संयोग करायचा आहे. आता तुमची पूर्ण बाराखडी अशी तयार होईल. इथे बघा चिन्ह दिलेले आहेत सुरुवातीला. चार्ट मोठा आहे त्याच्यामुळे ब्लर दिसेल तुम्हाला थोडासा, पण मोठा करा. त्याला आपण स्लाइड शो मध्ये करूयात. बघा, स्वर ज्या वेळेस व्यंजनामध्ये जातात ते त्यावेळेस ते कसे लिहिले जातात ते इथे प्रत्येक स्वराच्या खाली दिलेलं आहे. बघा, अच्या खाली बघा, इथे अच्या खाली बघा, इथे ज्या वेळेस कोणत्याही व्यंजनामध्ये जाईल त्यावेळेस त्या व्यंजनामध्ये काय फरक होणार आहे, तर फक्त त्या व्यंजनाचा हलंत जे चिन्ह आहे ते हलंत चिन्ह निघून जाणार आहे. ते निघून जाणार. हलंत चिन्ह कसं आहे, जसं की क, आणि त्याला आपण असं हलंत लिहितो, बरोबर? तर ते हलंत चिन्ह फक्त त्या व्यंजनाचं निघून जाणार आहे ज्या वेळेस ते त्या व्यंजनामध्ये जाणार आहे. म्हणजे ज्या वेळेस एखादा वर्ण तुम्हाला बिना हलंत दिसेल, म्हणजे हलंत नसेल, त्यावेळेस त्या व्यंजनामध्ये स्वर कोणता असणार आहे? हा स्वर असणार आहे. ठीक आहे. आणि नाही समजला कोणता स्वर आहे तर त्या वर्णाचं उच्चारण करून बघायचं, त्यावेळेस ते समजेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आच्या खाली बघा, ज्या वेळेस आ स्वरामध्ये व्यंजनामध्ये जाईल त्यावेळेस त्या व्यंजनाला एक काना लिहिला जातो. पहिला आहे व्यंजन, आणि त्या व्यंजनामध्ये ज्या वेळेस आ जाईल त्यावेळेस त्याला इकडे एक काना लिहिला जातो. का, चा, का, खा, गा, घा, चा, छा, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर ई. आता बघा, आता ही ऱ्हस्व ई आहे, म्हणून ती ऱ्हस्व कळण्यासाठी व्यंजनामध्ये ऱ्हस्व ई गेल्यानंतर सुद्धा ती ऱ्हस्व ई आहे हे कळण्यासाठी ती ई व्यंजनाच्या अगोदर लिहिली जाते. ती लिहिली जरी अगोदर गेली असली तरी विग्रह करताना ती कोणाच्या नंतर येणार आहे? विग्रह करताना कोणाच्या नंतर येणार आहे? व्यंजनाच्या. व्यंजनाच्या नंतर येणार आहे. जसं की लिहिलेलं आहे इथे, तर सुरुवातीला काय येणार आहे? क हलंत करायचा प्लस ऱ्हस्व ई. समजलंय? बरोबर सर. म्हणजे लिहिताना जरी हा सर. लिहिताना व्यंजनाच्या अगोदर लिहिलेली असली तरी सुद्धा विग्रह करताना ती व्यंजनाच्या नंतर आहे. कारण की आपण व्यंजनाची व्याख्या शिकताना शिकलो आहोत की व्यंजनाला स्वरांचं साह्य हे पाठीमागून असतं, आणि उच्चारण करताना करून जरी पाहिलं तरी की अगोदर क ऐकायला येतो, नंतर ई ऐकायला येतो, की. ठीक आहे. बाकी सर्व सारखं आहे. दीर्घ ई पुढून लिहिल्या जाते, ऱ्हस्व उकार इकडे, दीर्घ उकार इकडे, त्याच्यानंतर कृ, अर्धचंद्र, आणि पुढे चा जो कॉलम आहे तो मी रिकामा ठेवला आहे. का रिकामा ठेवला आहे? कारण की टायपिंग मध्ये दीर्घ मला मिळालेला नाही, कुठेही मिळाला नाही, संस्कृत नाही आणि मराठी नाही. मग तो कसा लिहितात ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. मागच्या स्लाइड मध्ये दाखवलं होतं. ऱ्हस्व कृ आपण असा लिहितो व्यंजनामध्ये जाईल त्यावेळेस. ठीक आहे. आणि त्यालाच आपण मराठी मधला 6चा आकडा असा अजून एक खाली अर्धचंद्र करतो. हा झाला दीर्घ क्रू. समजलंय? क्रू असा दीर्घ क्रू. इथे काय शंका सर आहे? एक शब्द आहे, एक मराठी शब्द आहे सर, हा, बोला ना. क्लृप्ती. क्लृप्ती. आता मला पूर्ण उच्चारता व्यवस्थित येत नाही ते. तृप्ती. क्लृप्ती नाही, तृप्ती नाही. क अर्ध ल ला जोडलेलं आणि क्लृप्ती असं, असा तो शब्द आहे मराठीत.
अर्थात संस्कृतच असण्याची शक्यता आहे. अं, तृप्ती युक्ती अर्थाने. मला तरी आठवत नाही. मला व्हॉट्सअप वरती पाठवा, आपल्या ग्रुपवरती मी पाहतो. हो, पाठवते हो, पाठवते, लिहून लिहून पाठवते. चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ए, व्यंजनावरती एक मात्रा दिला जातो. कै, व्यंजनावरती 2 मात्रे दिले जातात. कै, को, व्यंजनाला एक काना दिला जातो आणि एक मात्रा दिला जातो, को. त्याच्यानंतर औ, ज्या वेळेस व्यंजनामध्ये जाईल त्यावेळेस त्या व्यंजनाला एक काना दिला जातो आणि वरती 2 मात्रे दिले जातात, कौ. आणि अनुस्वार ज्या वेळेस जाईल त्यावेळेस जो कोणता स्वर असेल तो स्वर आणि त्याच्या डोक्यावरती एक टिंब. ठीक आहे, असा. सर संस्कृत मध्ये मात्रा आणि कानाला काय म्हणतात सर? मात्रा आणि जो कान्हा देतो आपण एक मात्रा आणि लाईन. कानाच, मात्रा आणि कानाच म्हणतात. कारण हिंदी मध्ये काय म्हणतात ते मलाही माहिती नाही. मात्राच माहिती आहे पण कानाला काय म्हणतात हिंदी मध्ये ते नाही दुसरा माहिती. शब्द असेल तर मी तुम्हाला शोधून नक्की सांगतो, पण मला तरी काना आणि मात्राच माहिती आहे आतापर्यंत, जेवढ्या ह्याच्यात गेलाय तिथपर्यंत. हिंदी मध्ये काय म्हणतात सर? हिंदी मध्ये पण कानाच म्हणतात का? मात्रा तर मात्राच म्हणतात पण कानाच म्हणतात का? मात्रा दी सीधा दंड जाती है, असं म्हणतात. हिंदीमध्ये स्त्रीलिंगामध्ये म्हणतात मात्रा दी जाती है. कान्याला काय म्हणतात बघायला लागेल हिंदीमध्ये. दंडाच हिंदीमध्ये लगाव, ई की दंडी लगाव असं मात्रा. म्हणतात. सर हिंदीमध्ये ई की दंडी. मात्रा म्हणतात वेलांटीला. ई की मात्रा. हा, बडा ई की हा, म्हणजे मात्रा, छोटा ई सगळ्यांना की मात्रा मात्रा. मात्राच. माहितीये, हो, बरोबर. कानाला माहिती नाही. काना नाही आ की कानाला माहिती. मात्रा, दंडी ई की म्हणतात गं. मात्रा, ऊ की हा मात्रा. ठीक आहे. मात्रा ठीक आहे शब्दाचे भरपूर अर्थ आहेत, त्याच्यापैकी आकार हा सुद्धा एक अर्थ आहे. ओची मात्रा म्हणजे ओचा आकार, असं आहे. मात्रा हे म्हणजे उतार आणि उपचार पण ना सर? हो, मात्रा म्हणजे वेळ, मात्रा म्हणजे आकार, मात्रा म्हणजे उच्चारण. उपचार, उपचार पण ना, हो त्याच्यावरची मात्रा हो उपाय या अर्थानं पण. हो. ठीक आहे, म्हणजे 12 खडी संस्कृतच समजली शब्द आहे. कशी तयार होतीये. हो सर. हो सर. हे शब्द कळण्यासाठी फार महत्वाचे आहे. आणि वर्ण संयोग, वर्ण विच्छेद. हे पुढे बघा. आता बघा, इथे वर्ण संयोग करत आहोत आपण. 2 वर्ण संयोग मी करून दिलेले आहेत. र धन आ धन म धन अह, रामः. ब धन आ धन ल धन अ धन क धन अह, बालकः. समजले? पुढचा शब्द कोण करते? सर सांगू? हम्म, पुस्तकम. बरोबर, पुस्तकम. काय शब्द आहे? पुस्तकम. आपल्याला काय करायचं आहे, ते वर्ण फक्त जोडायचे आहेत. पुस्तकम. आता कसं वर्ण जोडला बघा. प हलंत आहे, पुढे उ आलेला आहे. ज्या वेळेस हलंत व्यंजनाच्या पुढे स्वर येणार आहे तर तो पुढचा स्वर त्या व्यंजनामध्ये जाणार आहे. कोणत्या व्यंजनामध्ये? त्या स्वराच्या अगोदर जे व्यंजन आहे त्याच्यामध्ये जाणार आहे. ठीक आहे, ना की इकडल्या. बघा, हा उ या प मध्ये जाणार आहे, ना की स मध्ये जाणार आहे, कारण की स त्याच्या नंतर आहे. समजलं? पुढे स हलंत आहे आणि त सुद्धा हलंत आहे, पट मध्ये कोणताही स्वर नाही, त्याच्यामुळे ते एकमेकाला जोडणार. स्त, अ त्याच्यामध्ये जाईल. पुस्तकम, पुस्तकम. बोलू? पुढे पठश्यामी सर. पठिष्यामी. 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 काय? पठी, पठिष्यामी. पठिष्यामी. हा, पठिष्यामी. म्हणजे सर पठिष्यामी एक क्रियापद आहे, उत्तम पुरुष एक वचनाचं, जे आपण शिकणार आहोत. संस्कृतमध्ये जे क्रियापद आहेत त्याचा अर्थ होतो मी शिकेल. फ्युचर टेन्स आहे, लिट लकार. नाही ना. हा, पठिष्यामी मी शिकेल. पुढे गृहम. 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 बरोबर.
रुद्र, पुढचा सांग बरं शब्द काय तयार होईल. रुद्र, आराध्या, कृष्णा, बोलत चला. स्वराज, वर्णसंयोग क्रमांक 6 काय होईल. श धन ओ काय होईल. श प्लस ओ काय होईल. शोभनम. शोभनम. हा, शोभनम. पुढे भवितव्यम. 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 बरोबर आहे. भवितव्यम. पुढे कक्षा. क कक्षा. 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 पुढे ज्ञानम. ज्ञानम. काय जानम. ज्ञानम. मराठीमध्ये म्हणा, काय अडचण नाही. ज्ञानम. 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 पुढे शत्रुः. 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 किंवा नुसता शत्रू पण शत्रू. शत्रुः. ओके. इथे उहू उच्चारण का. कारण की विसर्गाचा ह सारखं उच्चारण करायचं आहे आणि त्या ह मध्ये ठीक आहे. उच्चारण पण आपण भरपूर नियम उच्चारणाचे आतापर्यंत शिकलो ना. लक्षात ठेवा ते. ह विसर्गाचं उच्चारण कसं करायचं आहे. ह ह सारखं करायचं आहे म्हणजे हच करायचं आहे. पण त्याचं उच्चारण सुद्धा त्या ह मध्ये त्या विसर्गाच्या अगोदर जो स्वर असेल त्या स्वराची मात्रा आपल्याला त्याच्यामध्ये मिसळायची आहे. आता ह प्लस उ काय होईल. हु. हो, म्हणजे विसर्गाचं उच्चारण इथे काय झालं. शत्रुः. शत्रुः. समजलंय. रा बरोबर. दुसरा एक शब्द रामई ही. करा उच्चारण. रामैः. हा, रामैः. रामैही. बरोबर. रामैही. का रामैही. कारण विसर्गाचं उच्चारण ह प्लस विसर्गाच्या ही. अगोदर कोणता स्वर आहे. ऐ. बरोबर. ई. काय उच्चारण होईल. रामैः. है. रामैः. है. है. रामैही. समजलंय. बरोबर. विसर्गाचं उच्चारण समजलंय. हो सर. हा, हो जी सर. गोष्ट जिथे येईल ती तिथंच सांगत आहोत आपण. हरिही. काय उच्चारण होईल. ओजस. हरिः. ओजस कर्म. हरिही. हा, हरिः. हरिही. बरोबर. मती. स्वानंदी. मतिः. मतिही. मतीही. मतिः. बरोबर. हम्म, ज्यांना विचारेल त्यांनीच सांगा आता फक्त. हा, स्वराज. बाकीच्यांनी माईक म्यूट करा. स्वराज. मातुही. मातुहू. काय होईल. मातुहू. हा, मातुहू. आराध्या सांग बरं आता. आराध्या. काय बोलले. कृष्ण. त्यांनी सांगावं. आराध्या. कृष्ण शब्दाचं उच्चारण कर. इथे लिहिलंय मी. रुद्र. कृष्णाली. कृष्ण. कृष्ण. ह का कृष्ण. कारण ह हे विसर्गाचं उच्चारण आणि त्याच्या अगोदर अ आलेला आहे म्हणून
त्या अ ची मात्रा आपल्याला ह मध्ये घेऊन त्याचं उच्चारण करायचं आहे. ठीक आहे, हे झालं वर्ण संयोग. कितीही मोठा शब्द असला तरी तुम्हाला हा वर्ण संयोग यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर याच्या विरुद्ध आहे वर्ण विच्छेद. चला ओरडली सांगा पटपट. टायपिंगला वर्ण विच्छेदला कृष्ण खूप वेळ जातो. ओरली सांगा. कृष्ण कृष्णाचा वर्ण विच्छेद सांगायचा आता. कृष्णाचा क कृष्णामध्ये हलंत जे वर्ण रू आहेत त्याचा हलंत आपल्याला हा कोण सांगेल? एक स्थानिक एक म्हणा. जण सांगा कोणीतरी. निवेदिता मॅम सांगा. सर क धन हम्म हम्म रू धन हम्म श श हलंत हम्म अं, न हलंत हम्म आणि अ अह धन अह विसर्ग. धन अह हा हम्म अच्या नंतर लगेच विसर्ग घेतला तरी पण चालेल. अह. अह पुढे भक्ती सांग बरं. राधा. राधा शब्दाचा विग्रह. र धन आ धन ध धन आ. बरोबर. पुढे कृष्णा. श्याम शब्दाचा सांग बरं. श्याम. श धन हम्म श धन आ आ गुड. आ धन हम्म आ धन म धन हम्म म म च्या नंतर काय आहे? अ आणि अ अच्या नंतर विसर्ग. आहा श्याम. ठीक आहे, समजले. बाकीचे शब्द मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो आणि असेच तुम्ही स्वतःच्या नावाचा सुद्धा विग्रह करून तुम्ही वही केलेली असेल एक, त्याच्यावरती सुरुवातीपासून लिहायचं आहे. इथे आपलं वर्णविच्छेद हे प्रकरण संपत आहे, पण अजून काही गोष्टी आपल्या याच्यामध्ये शिकायच्या राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे र. ठीक आहे, 3 मिनिट राहिलेले आहेत. परत जॉईन करू शकता का मीटिंग? 5-10 मिनिट. हा टॉपिक इथे संपेल मग. हो सर. हो सर चालेल. हो जर मध्येच एंड झाली तर सगळ्यांनी परत जॉईन करा. बघा हे महत्वाचं आहे. र आपण कसा लिहितो, र लिहिण्याच्या पद्धती 3 प्रकारे. रच्या तर 3 गती होतात. इथे 2च दिलेले आहेत कारण की र त्या प्रकारामध्ये लिहिला जातो. हे पहिला श्लोक आहे त्याच्यासाठी संस्कृतमध्ये. अचाम दृष्ट्वा अधोयाती हशश्च उपरि गच्छति किंवा अचाम दृष्ट्वा अधोयाती हलंश्च उपरि गच्छति अवसाने तु विसर्गस्यात् रेफस्य त्रिविधा गती. रेफस्य म्हणजे रच्या 3 गती होतात. 3 गती म्हणजे त्याचे 3 प्रकार पडतात. कसे कसे? तर पहिल्यांदा अचाम दृष्ट्वा. अच म्हणजे स्वरांना पाहून तो खाली येतो. खाली येतो म्हणजे कुठे येतो? तर इथे बघा उदाहरण दिलंय. पहिली रफार. रफार प्रकार 1. ज्या वेळेस रच्या अगोदर स्वर असेल. र हा व्यंजन आहे, बरोबर. रच्या अगोदर स्वर असेल आणि रच्या नंतर सुद्धा स्वर असेल, त्यावेळेस तो र जशाच्या तसा लिहितो आपण. फक्त त्याच्यामध्ये स्वर आपण त्याच्यामध्ये जो कोणता त्याच्या पुढचा स्वर असेल तो त्याच्यामध्ये मिक्स करतो. जसं बघा सदाचार शब्द लिहिलेला आहे मी, ते सदाचार. त्याचा जर वर्ण विच्छेद केला तर त्याला रेड केलेला आहे मी, लाल रंग केलेला आहे. आ धन र धन अ. रच्या अगोदर पण विसर्ग आहे आणि रच्या नंतर रच्या अगोदर पण स्वर आहे आणि रच्या नंतर सुद्धा स्वर आहे. तर र आपण कसा लिहिला सदाचार शब्दामध्ये? बघा र इथे र कसा लिहिला? पूर्ण लिहिला, बरोबर. त्याच वेळेस त्याच्या विरुद्ध रच्या अगोदर खाली बघा रोमन अंक 2 इथे रच्या अगोदर हलंत व्यंजन असेल आणि रच्या नंतर जर स्वर असेल तर त्यावेळेस तो र पुढील व्यंजनाच्या अगोदर जे व्यंजन असेल त्या व्यंजनाच्या पोटामध्ये लिहिला जातो. एक रेष काय केली जाते? एक रेष अशी ओढली जाते. जसं की इथे बघा
भ लिहिला आणि र. ग्रहण शब्द आहे ते, ग्रहण किंवा भ्रम, भ्रम शब्द दिलेला आहे. भ्रम शब्दामध्ये बघा कसा आहे वर्णविच्छेद. भ हलंत आहे, भ्र, र हलंत आहे, नंतर स्वर आलेला आहे. म्हणजे रच्या अगोदर हलंत व्यंजन आहे म्हणून र आपण कसा लिहिला, पोटामध्ये लिहिला. त्याचे उदाहरण भरपूर इथे दिलेले आहेत. वरच्या याचे फक्त एकच उदाहरण दिलं सदाचार, कारण की ते समजण्यासारखं आहे. ठीक आहे. भ्रम, ग्रहण, वज्र, आम्र, प्रकार, तीव्र, सहस्त्र आणि शेवट एक शब्द दिलेला आहे राष्ट्र. ज्या वर्णामध्ये उभी रेष नसेल त्या वर्णामध्ये ट, ट असेल, ठ असेल, ड असेल, ढ असेल, यांच्यामध्ये र कसा लिहिला जातो, तर त्या व्यंजनाला खालून असे 2 रेषा ओढल्या जातात. ट्र, राष्ट्र, तो रच आहे. हा काय आहे, र आहे. समजलंय. ही र लिहिण्याची पहिली पद्धत आहे की अचाम दृष्ट्वा अधोयाती, खाली लिहिला जातो. दुसरी पद्धत आहे रफार केला जातो. रचा काय केला जातो, रफार केला जातो, म्हणजे समोरील व्यंजनाच्या डोक्यावरती लिहिला जातो मराठीमध्ये सोप्या भाषेत. कशावरती, रच्या समोरील व्यंजनाच्या डोक्यावरती लिहिला जातो. मीटिंग एंड होईल आता, परत जॉईन करा. ठीक आहे. सूर्य शब्द दिलेला आहे, सूर्य.